शांत संयमी विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्याची ओळख आता क्राईम सिटी बनत चालली आहे का? पुणे विद्येचं माहेरघराबरोबरच गुन्हेगारांचं माहेरघर बनतंय का? असे सगळे प्रश्न पडावेत अशी मागच्या अनेक दिवसांपासूनची स्थिती पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. याच सगळ्या विषयावर या सगळ्या अनुषंगाने आपण बोलणार आहोत पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे यांच्याशी. अण्णा, खरं तर पुणे म्हणजे एक शांत संयमी लोकांचं शहर किंवा पेन्शनर लोकांचं शहर म्हणून ओळखलं जात होतं. आता कुठेतरी पुणे क्राईम सिटी बनते का? तुम्ही अनुभवलेलं पुणे नेमकं कसं होतं? आम्ही आमचं पुणे हे हरवून बसलेलो आहे. आज 2025 2 महिन्यानंतर आम्ही पुन्हा 2026 मध्ये जाणार आहोत. पण या 2026 मध्ये जात असताना आम्हीचं जे पूर्वीचं पुणे होतं ते पुणेचं पुणेरीपण असेल, सांस्कृतिकपणा असेल, शांतपणा असेल, हे सगळं आम्ही हरवून बसलेलो आहे. आणि त्याचं माझ्यासारख्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला अतीव दुःख होतं. हे पुणेरीपण गेलं असं म्हणतो, पुण्याचा विकास झाला असं म्हणतो. पुणे आज देशातलं एक महत्वाचं शहर जे उद्योगनगरी म्हणून ओळखलं जातं, शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखलं जातं, व्यापारी पेठ म्हणून ओळखलं जातं, राजकीय क्षेत्रामध्ये राजकीय मोठ्या नेत्यांची खाण असलेलं शहर म्हणून आज इकडे पाहिलं जातं. पण या सगळ्या गोष्टी आता कालामानाप्रमाणे बाद होत चाललेल्या आहेत असं म्हणलं तर ते काही चुकीचं ठरणार नाही. आज पुण्यामध्ये अनेक समस्या आहेत आणि समस्या ह्या राहणार. मी या बाबतीत कोणा एका सरकारला दोष देत नाही, कोणा एका व्यक्तीला दोष देत नाही, पण व्यवस्थेला मात्र याला निश्चितच कारणीभूत आहे असं म्हटलं तर ते काही चुकीचं ठरणार नाही. आपण म्हणाला त्याप्रमाणे खरं आहे, पूर्वी लोक पेन्शन घेतल्यानंतर कुठं राहायला जायचं तर पुण्यासारखं शांत शहर नाही, सुरक्षित शहर नाही, अशा प्रकारची भूमिका त्यांची असायची. पुण्यात राहायला यायचे. पुण्यामध्ये सायकलिंगचं शहर म्हणून ओळखलं जायचं आणि ती वस्तुस्थिती जवळपास 1980 पर्यंत 80च्या दशकापर्यंत सायकलीचं शहर, पेन्शनरांचं शहर म्हणून होतं. पण त्यानंतरच्या मात्र 25-30 वर्षामध्ये ही सगळी परिस्थिती बदलत गेली. आज पुण्यासमोर 2 महत्वाच्या समस्या मला दिसतात आणि त्याच्यामध्ये आपण उल्लेख केला ते गुन्हेगारीकरण पुण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललंय. व्यापार वाढतोय, उद्योग वाढतायत, मोठमोठ्या इमारती होत आहेत. हे जरी होत असलं तर आमचं पुणेरीपण जात याची खंत मात्र आमच्या मनामध्ये राहते. आज गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये जी काही 4-5 शहरं महत्वाची समजली जातात त्याच्यामध्ये पुण्यातील वाढती गुन्हेगारी ही देखील अतिशय महत्वाची बाब आहे. गुन्हेगारी यापूर्वी नव्हती असं मी कधी म्हणणार नाही, पण किरकोळ गुन्हेगारी असायची. म्हणजे भांडण मारामाऱ्या व्हायच्या तर ठीक आहे, काट्या घेऊन मारामारी केली जायची किंवा दगडफेक करून केली जायची किंवा एकमेकाशी गुद्द्याने मारामारी. पण आता तिची जागा ही ज्याला गुन्हेगारी जगतामध्ये कट्टा म्हणतात, म्हणजे पिस्तूल असेल किंवा रिव्हॉल्वर असेल किंवा आणखी मग मोठमोठ्या लोखंडी सळ्या असतील, अशा वस्तू घेऊन गुन्हेगारी वाढते. आता त्याच्यामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये नवीन एक प्रकार आलाय ज्याला आपण कोयता गँग म्हणतो. ती कोयता गँग पुणे शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये. पुण्यामध्ये 31-35 वर्षापूर्वी एक माळवतकर आणि अंधेकर या 2 गटांमध्ये वैमनस्य होतं आणि त्या 2 गटातल्या वैमनस्याचं अनेक ठिकाणी पर्यवसन असं परिणाम त्याचे झाले. काही ठिकाणी एकमेकाच्या टोळीतील लोकांचे मृत्यू झाले, खून झाले पुण्यात. पण ते त्या काळापुरते शांत होत गेले. पण आता मात्र जिकडे तिकडे बघावं पुणे शहराचा विस्तार वाढतोय आणि या वाढत्या विस्तारामध्ये जसं आपण इकडे बिबीवाडी परिसर असेल, अप्पर इंदिरानगर असेल किंवा इकडे कोथरूड परिसरामध्ये
त्या ठिकाणी सुद्धा कोथरूडचा जो वाढता परिसर आहे, बाणेरचा वाढता परिसर आहे, अशा ठिकाणी गुन्हेगारी फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. त्याची नेमकी कारणं काय आहेत हे प्रशासनाने असेल किंवा जाणकारांनी ते शोधली पाहिजेत. पण किरकोळ गोष्टीवरून आज माझ्या दुकानासमोर बाईक का लावली याच्यावरून वाद होतात आणि त्याच्यातून ही नवीन तरुण पिढी त्याच्यामध्ये लगेच हातगाईवर ते आणि त्याचा परिणाम त्या ठिकाणी खून केला जातो. एखादा फुटपाथवरती एखादा ठेला लावला जात असतो, त्या ठेल्या लावण्यावरून सुद्धा अनेक ठिकाणी भांडणं मारामारी होतात. त्याचे देखील परिणाम आपण पाहिलेले आहेत. पुणे शहरामध्ये उपजीविकेसाठी अनेक जण येतात, गोरगरीब येतात, काही त्याच्यामध्ये बांगलादेशींचं देखील प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आपण पाहिलं असेल की फर्ग्युसन कॉलेज रोडवरती जे काही छोटे छोटे व्यावसायिक आहेत त्याच्यामध्ये जे आलेले आहेत ते बांगलादेशी खूप आहेत. इतर प्रांतामधून सुद्धा झारखंड असेल, पश्चिम बंगाल असेल किंवा बिहार असेल, इथून देखील अनेक जण आलेले आहेत. त्यांना शहराशी काही घेणं देणं नसतं, शहराची सांस्कृतिकपणा त्यांना माहीत नसतो, शहराची पूर्ण ओळख त्यांना नसते. त्याच्यातून ती गुन्हेगारी वाढते. आता ती गुन्हेगारी वाढत असताना छोट्या छोट्या टोळ्या देखील पुण्यामध्ये फार निर्माण झाल्यात आणि काही प्रमाणामध्ये या टोळ्या वाढायला किंवा ही गुन्हेगारी वाढायला जेवढा दोष मी प्रशासनाला देतो त्याच्यामधला काही दोष हा राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या नेते मंडळींकडे देखील जातो. अनेक वेळेला आपल्या निवडणुकीमध्ये, मग ती महानगरपालिकेची असू द्या, विधानसभेची असू द्या, लोकसभेची असू द्या, ती निवडणूक जिंकण्यासाठी काही राजकीय पक्षांचे पुढारी हे या टोळ्यांचा उपयोग करून घेतात. गेल्या काही निवडणुकांमध्ये ते आपल्याला स्पष्टपणे जाणवतं, दिसतं. आणि मग एकदा माझ्याकडून जर तुम्हाला निवडणुकीमध्ये मदत झाली असेल तर मग मी केलेल्या गुन्ह्यांवरती पांघरून तुम्ही टाकलं पाहिजे, अशा प्रकारचा कळत नकळत दबाव हा संबंधितांवरती येतो आणि ते काही जण ते जुगाडतात, काही जणांना मात्र ते नकळत त्यांच्याकडून त्याचं पालन केलं जातं. त्यामुळे आता पुण्याचं राहिलं नाही. पुण्याची वाहतूक समस्या आपण पाहतो. पण अण्णा, यामध्ये प्रामुख्याने मुद्दा असा तुम्ही राजकीय पक्षांचा सुद्धा मुद्दा मांडता. या सगळ्या परिस्थितीला तुम्ही प्रशासन जसं जबाबदार आहे, राजकीय व्यक्ती जशा जबाबदार, ही परिस्थिती सुधारण्यासाठी नेमके प्रयत्न काय करणं अपेक्षित आहे जे प्रत्यक्ष होताना तुम्हाला दिसतंय? गेली काही वर्ष आपण पुण्यामध्ये पाहतो की आपण फार लांबचा विचार जरी नाही केला तर गेली 3 वर्ष पुण्यामध्ये अमितेश कुमार म्हणून पुण्याचे पोलीस आयुक्त आहेत. त्यांच्या कारकिर्दीमध्ये गुन्हेगारी फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आणि प्रत्येक वेळेला त्यांनी आम्ही गुन्हेगारांना पकडून त्यांना सोडणार नाही, त्यांना कडक शिक्षा करू, परंतु हे फक्त बोलाची कडी आणि बोलाचा भात अशाच प्रकारचं राहिलं. फक्त स्टेटमेंट देणं, वार्ताहरांना तशा प्रकारचे उत्तर देणं, चॅनल्सना बाईट देणं, याच्या पलीकडे पोलीस खात्याने काही केलं नाही. राजकीय नेते जे सत्ताधारी नेते आहेत ते सुप्रिया सुळे गेली अनेक वर्ष राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आणि विशेषतः पुणे शहराच्या गुन्हेगारी बाबतीमध्ये अनेक वेळा त्यांनी मुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील यांच्याशी संपर्क साधला, अनेक तक्रारी केल्या, निवेदने केले, पण कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये काही नाही. आता देवेंद्र फडणवीस सध्या त्यांच्याकडेच गिरगत आहे, मुख्यमंत्री तेच आहेत, पण त्यांच्याकडून पुणे शहराच्या बाबतीमध्ये गुन्हेगारी आटोक्यामध्ये आणण्यामध्ये ते संपूर्णतः अपयशी झालेत असं म्हणलं तर ते काही चुकीचे ठरणार नाही. हा माझा आरोप, कृपया राजकीय आरोप समजू नका. जर अशी परिस्थिती कदाचित माझ्या पक्ष सत्तेवरती असताना माझे नेते गृहमंत्री असते तर तो आरोप मी त्यांच्यावरती देखील केला असता. कारण शेवटी मी एक पुणेकर आहे आणि हे सगळं आपण पाहतो. त्यांच्याच पक्षाचा खासदार मेधा कुलकर्णी या म्हणतात की मला पुणे शहरामध्ये राहायला आता लाज वाटते, पुणे शहर सुरक्षित राहिले नाही. हे सत्ताधारी पक्षाची एक राज्यसभेची खासदार ज्यावेळेला म्हणते, ते गणेशोत्सव असेल, नवरात्रोत्सव असेल, त्याच्यामध्ये ध्वनी प्रदूषण किती होतं त्याचा विचार केला जात नाही. पुण्यामध्ये आज वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढते
पार्किंगची संख्या मात्र त्या प्रमाणामध्ये काही वाढत नाही. त्याच्यामुळे वाहतुकीचा प्रश्न, दुचाकींचा प्रश्न अतिशय ऐरणीवरती आहे. पण महानगरपालिका असेल, पोलीस खातं असेल, अजिबात लक्ष देत नाही. थोडा फरक मला गेल्या 8-10 दिवसामध्ये पुणे शहरामध्ये पाहायला मिळतोय आणि तो तात्पुरता फरक राहू नये अशी माझी अपेक्षा आहे. तुम्ही जे हातामध्ये कडक धोरण हातामध्ये घेतलेले आहे ते कडक धोरण जर का तुम्ही पुढे चालवलं तर त्याचा परिणाम पुढे येणाऱ्या 2026 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नाहीतर दिवाळीपुरतं या ठिकाणी केलं, पुन्हा त्याच्यामध्ये हे केलं. कारण आता नजीकच्या काळामध्ये लक्षात घ्या की महानगरपालिकांच्या निवडणुका या डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारीच्या सुरुवातीस होतील. त्या काळामध्ये सुद्धा गुन्हेगारीकडे फार मोठ्या प्रमाणात प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे. कारण या गुन्हेगारांच्या जीवावर देखील अनेक वेळेला महानगरपालिकेच्या निवडणुकीवरती परिणाम होतो. हे मी स्वतः अनुभवलेला आहे. हा माझा एकट्याचाच अनुभव नाही, तर अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये अर्थात सगळ्या राजकीय पक्षांनी देखील एकदा कुठेतरी एकत्र आलं पाहिजे. एकत्र येऊन त्या ठिकाणी हे शहर आपलं पुणे शहर आपलं आहे आणि आपलं पुणे शहर पूर्वी कसं होतं आणि आज कसं आहे आणि अशीच परिस्थिती राहिली तर या पुणे शहराची अवस्था उद्या काय होईल याचा कोणीतरी विचार करणार आहे की नाही, हा माझा पुणेकरातल्या जाणकारांना, पक्षातील जाणकारांना सवाल आहे. त्याचा निश्चितच विचार करतील अशी मी अपेक्षा करूया. निश्चितच पुण्यातली बदलती सगळी काही परिस्थिती आहे. कुठेतरी विद्येचा माहेरघर असणारं पुणे गुन्हेगारांचं शहर बनतंय का, या सगळ्या अनुषंगाने पूर्वीचं पुणे आणि आत्ताचं पुणे नेमका उपाययोजना काय केल्या पाहिजेत या सगळ्या अनुषंगाने पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे यांच्याशी आपण चर्चा केली आणि त्यांनीही नेमकं काय केलं पाहिजे याबाबतचं सोल्युशन देत असताना सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहन देखील केल्याचं पाहायला मिळत आहे. बघूयात भविष्यामध्ये, कारण पुण्यामध्ये अण्णांच्या संकल्पनेतून सुद्धा अनेक ठिकाणी वेगवेगळे कट्टे, अगदी वाडेश्वर कट्टा असेल, सॅटर्डे क्लब असेल, अशा निमित्तानं राजकीय पक्षांचे नेते एकत्र येताना पाहायला मिळतात. मात्र या सगळ्या विषयावर आता अण्णांच्या आवाहनानुसार राजकीय पक्ष एकत्र येत आहेत का हे पाहणं महत्वाचं असेल. समृद्धी जाधवसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.